बल्दिया उज़्मा का सालाना बजट स्टैंडिंग कमेटी में पेश कर दिया गया है। इस बजट पर प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए कमिश्नर ने मालूमात फराहम की। बल्दिया उज़्मा का सालाना बजट 2018-19 स्टैंडिंग कमेटी में पेश कर दिया गया है। 780 करोड़ रुपए का नया बजट पेश किया गया है, जबकि सन 2017-18 में 665 करोड़ रुपए का बजट पेश किया गया था। नए बजट में जीएसटी एक अहम रोल अदा करने वाला है। इसके जरिए 22% टैक्स हासिल होने की उम्मीद है। बल्दिया उज़्मा को घर पट्टी से 15%, सिटी सर्वे से 18%, मालियाती शोबे से 14%, नल पट्टी के जरिए 17%, जबकि दीगर टैक्सों के जरिए 8% फंड हासिल होगा। हासिल होने वाली रकम महसूल शोबे में 35%, तामीराती काम में 8%, पानी सरबराही और ड्रेनेज निज़ाम में 9%, कर्ज की अदायगी में 6%, सफाई शोबे में 9%, मुख्तलिफ स्कीमों में बल्दिया उज़्मा की जानिब से 6% हिस्सा, सरमायाकारी में 10% व दीगर कामों में 20% खर्च करने की तजवीज़ रखी गई है। इस नए बजट में मेयर की जानिब से होने वाले खर्च के लिए भी 5% और रियासती व मरकजी मुलाजिमीन में 7वें पे कमीशन के इम्कानी निफाज के लिए भी 1 करोड़ रुपए की तजवीज़ रखी गई है। नांदेड महानगरपालिकेचा सन 2017-18चा सुधारित आणि 18-19चा मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केलेला आहे आणि हे अंदाजपत्रक सादर करताना जमेच्या सर्व बाबी आणि त्याचबरोबर अपेक्षित खर्च अशा दोन्ही बाजू विचारात घेण्यात आलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे 325 कोटीची महसुली जमा आम्ही दाखवलेली आहे आणि 325 कोटीचा महसुली खर्च एवढी बजेटला सादर करण्यात आले आहे। एकूण बजेटचा आकार जर विचारात घेतला तर सर्वसाधारणपणे 780 कोटीचं हे महापालिकेचं शिल्लकी अंदाजपत्रक आहे। या 780 कोटी बजेटमध्ये सर्वसाधारणपणे 35% खर्च हा आमचा आस्थापनेवर आहे आणि आस्थापनेच्या खर्चानंतर उर्वरित निधी हा शहर विकासासाठी वापरण्यात येईल। पुढील वर्षामध्ये शहरवासियांसाठी ज्या काही नाविन्यपूर्ण योजना करण्यात येणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं प्राईम मिनिस्टर आवास योजनेअंतर्गत एक 200 कोटीच्या घरांची निर्मिती हा एक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर असेल। त्यानंतर केंद्र शासनाकडून आम्हाला 42 कोटी रुपये श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर दुरुस्तीसाठी मिळालेले आहेत। हे स्टेडियम अद्ययावत करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात येईल, यासाठी एक 42 कोटीचा निधी आम्ही दर्शवलेला आहे। याचबरोबर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आजपर्यंत प्रक्रिया केंद्र ही एक प्रलंबित असलेली बाब होती, ती या बजेटमध्ये आम्ही सादर केलेली आहे आणि सर्वसाधारणपणे 26 ते 27 कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या हद्दीमध्ये निघणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया केंद्र टाकण्याचं सुद्धा काम यावर्षी दर्शवण्यात आलेलं आहे। दुसरं, या शहरवासियांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न होता गोदावरी नदी प्रदूषण। गोदावरी नदीमध्ये मिसळणारं सांडपाणी क्लिअर होऊन तिथंच त्याला प्रक्रिया करता यावी या दृष्टीनं एक 17 कोटी रुपयाचं नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत एक कामसुद्धा यावर्षी प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। असं सर्वसमावेशक आणि तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत महापालिकेची योजना पोचतील या दृष्टीनं हे बजेट सादर करण्यात आलेलं आहे। हे बजेट सादर करताना यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी जर राज्य शासनाने उद्या 7व्या वेतन आयोगाची तरतूद केली तर महापालिकेला सुद्धा ती करता यावी यासाठी 7व्या वेतन आयोगाची तरतूद एक टोकन प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। बजेटमध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ सुचवलेली नाही। त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये एक मोठ्या प्रमाणावर मेश झालेला आहे आणि पुढील वर्षी आम्हाला फेरमूल्यांकन करताना कॅपिटल बेस्ड फेरमूल्यांकन करत असल्यामुळं करांचे दर बदलण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी जो काही रेडिरेकनरचा दर बदलणार आहे या बदललेल्या दरावर आधारित कर प्रणाली आहे आणि एक कॅपिंगसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे की मागील करांच्या किती टक्के वाढ त्यामध्ये मॅक्सिमम असावी। याप्रमाणे करवाढ होताना आता पूर्वीसारखं आपल्याला पुन्हा बजेटमध्ये प्रस्तावित करण्याची आवश्यकता नाही आणि कोणतीही दरवाढ आणि करवाढ यावर्षी प्रस्तावित केलेली नाही। स्वच्छता समिती ही सर्व स्वच्छता 2018 या सर्वेक्षणाअंतर्गत आली होती। 3 प्रकारामध्ये एक 3 पार्ट त्या सर्वेक्षणाचे होते। पहिला पार्ट होता महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेले सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यानंतर होता फील्ड विजिट्स आणि फील्ड विजिट्सनंतर मग काही नागरिकांचा फीडबॅक, अशा 3 टप्प्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की चांगल्या नंबरमध्ये वरच्या चांगल्या नामांकनामध्ये आम्ही निश्चित राहू आणि मागील वर्षीपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न यावर्षी केला जाईल। शहरामध्ये सर्वसाधारणपणे 200 मेट्रिक टन कचरा दररोज निर्माण होतो। आमच्याकडे गेल्या 1.5 वर्षापासून पर्यायी आणि प्रभावी यंत्रणा नव्हती, त्यामुळे आम्ही आमच्या उपलब्ध साधनांद्वारे सर्वसाधारणपणे 100 ते 125 टन कचरा उचलत होतो। म्हणजे डेली 80 मेट्रिक टन कचरा हा गावात तसाच पडून राहत होता। हा कचरा उचलणे ही एक मोठं आव्हान आमच्यासमोर आहे।
त्याचबरोबर डेली तयार होणारा 250 मेट्रिक टन हा एक भाग आहे। या दोन्ही कचऱ्याची कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी आता नवीन कंत्राटदारावर आलेली आहे आणि त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये दररोज सर्वसाधारणपणे 250 ते 60 मेट्रिक टन एवढा कचरा डेली उचललेला आहे। 8 दिवसाचा जर अंदाज घेतला किंवा 8 दिवसाची जर एक वर्गवारी काढली तर सर्वसाधारणपणे किमान 2000 मेट्रिक टन कचरा एक आठवड्यामध्ये शहराच्या बाहेर गेलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये मागील 15-20 दिवसापूर्वी जे वातावरण होतं त्यापेक्षा निश्चितच चांगली आहे, परंतु संपूर्ण गाव झिरो वेस्ट झिरो गार्बेज या स्टेजला आणण्यासाठी आणखी किमान 1-1.5 महिन्याचा अवधी लागेल। सर्वसाधारणपणे 1 मे रोजी गावामध्ये कुठेही कचरा शिल्लक असणार नाही।